नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शशिकांतने जो प्लॅन अक्षयला करण्यासाठी सांगितलेला असतो, इरावती आत्यासमोर खोटं बोलायला, तर अक्षय आता खोटं बोलून येतो आणि शशिकांत मात्र खूप हसत असतो. अक्षय त्याला म्हणत असतो की हे बघा बाबा, अहो हसतास का? तुम्ही मला सांगितलं होतं की आता ती आत्यासमोर खोटं बोलायचं, त्यामुळे मी तुमचं ऐकून आता खोटं बोललो आणि तुम्ही बरं हसतात. आणि तुम्ही मला शपथ घातली होती म्हणून हे सर्व खोटं मी बोललो. आणि तुम्हाला सांगतो की खरंच हे आपल्या अगदी जीवाशी खेळलं असतं. त्यावर मात्र शशिकांत म्हणतो की अरे बघ ना, अरे जेव्हा तो हे सर्व बोलत होता तेव्हा तिचा चेहरा कसा अगदी बघण्यासारखा झालेला होता. तिचा चेहरा बघून मात्र मला आई शपथ इतकं हसायला येत होतं. आता मात्र खूप अशी मज्जा येणार आहे, मज्जा. त्यावर आता अक्षय म्हणतो की कसली मज्जा? तुम्हाला कसली मज्जा येणार आहे? तर इथे सर्व माझी अगदी ही सर्व खोटं बोलताना, हे सर्व करताना माझी वाट लागते तिच्यासमोर. आपण रमाचा विचार करायला हवा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ बस, मी तुला सांगतो तुझी काही वाट वगैरे नाही लागणार, उगाच तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणून तो अक्षयला खाली बसवतो आणि म्हणतो की हे बघ कशी गंमत येणार आहे हे मी तुला सांगतो. आणि मला एक गोष्ट सांग बरं, स्वतःच्या बायकोला पटवण्यात मात्र एक अशी वेगळीच किक आहे की नाही? त्यावर आता अक्षय म्हणतो की काय बोलतात? तर आता शशिकांत म्हणतो की अरे बाप नाही तर एक मित्र म्हणून सांग. त्यावर आता अक्षय म्हणतो की हो तशी मजा तर आहेच. शशिकांत म्हणतो की हो करेक्ट, आणि ती मजा तू घेतलेलीच नाहीस. आणि तुला तर माहिती आहे की तुझं आणि रमाचं लग्न कसे झाले ते. लग्न आधीचं प्रेम आणि लग्न आधीचं जे काही अनुभव आहे ते तू अगदी अनुभवलेले नाहीत. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की हो ते तर नाहीच. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे मग तीच मजा आता अनुभवायची आहे, ते राहिलेले क्षण तुला घालवायचे आहे. कारण तुझा जो लग्न अगोदरचा रोमांस राहिलेला आहे तर तो तुला वसूल करायचा आहे. तर रमाला पटवायचं. मला एक गोष्ट सांग बरं, रमाच्या अगोदर मात्र तू कुठल्या मुलीला पटवलं आहेस का? अक्षय आता खूप लाजतो आणि म्हणतो की नाही पटवली. तर शशिकांत हसतो आणि म्हणतो की हे बघ तुला आता पटवावं लागेलच रमाला. आणि मला एक गोष्ट सांग, रमाचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे आणि तुझं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. तर त्यामुळे तू तिला अगदी थोडंसं जळव, म्हणजे कसं की तिला तुझी ओढ लागायला हवी आणि तिला रमा होण्याची भीती वाटली पाहिजे. त्यावर तर हे ऐकून अक्षय म्हणतो की बाबा हे सर्व छान आहे, पण जळवायचं वगैरे ही जी काही मजा आहे तर ती जरा आती होते. असलं काहीतरी करून मी रमाला कायमचं गमावून बसेल याची मला भीती वाटते. त्यावर तर शशिकांत म्हणतो की हे बघ प्रेमाचं मी तुला एक कानमंत्र देतो, जर कुणाचं वाईट होत नसेल प्रेमामध्ये थोडंसं धाडसाने खोटं बोललेला काही हरकत नसते. त्यामुळे हे बघ हात पुढे कर आणि शपथ घे की मी प्रेमामध्ये अगदी धाडसाने खोटं बोलेल. तेव्हा आता अक्षय शशिकांतकडे पाहत असतो तर शशिकांत आपला हात पुढे करतो आणि अक्षयला म्हणतो की बोल, मी तुला जे सांगतो ते बोल तू. त्यावर आता अक्षय अडखळतो. अक्षय हात पुढे करतो आणि म्हणतो की जर कुणाचं नुकसान होत नसेल तर मात्र मी प्रेमामध्ये खोटं बोलायला तयार आहे आणि धाडसाने मी खोटं बोलणार. तर त्यावर ते ऐकून शशिकांत म्हणतो की बास बजड्या, आता बघ की तुझ्या वाढदिवसाला मात्र काय मजा येते ती. आई शपथ, अरे रमा इतकी कन्फ्युज होईल आणि तिला तर जलस तर आपण अगोदर केलेलंच आहे, आता मात्र ती इतकी वैतागणार आहे. अक्षय तुला काय सांगू, बघ आता काय होते ते. खूपच मजा येणार आहे. म्हणून शशिकांतला आता खूप हसू येत असतं. त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय तुला माहिती आहे का, उद्या सगळ्यात जास्त सोराची वाट कोण बघणार आहे? तर रमा. तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की कोण, कुठली सोरा आणि काय हे सर्व? त्यावर तर शशिकांत इतका हसतो आणि म्हणतो की बघ काय मज्जा येणार आहे. तर अगदी पूर्ण टाइमपास. तेव्हा आता अक्षयला वाटतं की नक्की काय होईल ते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे साई मात्र आता रमासाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन येतो आणि तिला देतो आणि म्हणतो की हे बघा रमा, आता मात्र अक्षयचे बाबा जे काही म्हणत होते ते तुम्हाला खरंच वाटतं का? म्हणजे तुम्हाला खरं असं वाटतं का सोरा नावाची कोणीतरी मुलगी आहे म्हणून? आणि तुमचा विश्वास बसला का त्यांच्या त्या खोट्या गोष्टीवर? आणि हे बघा, जर आता मी म्हणतो खरंच सोरा नावाची जर मुलगी अस्तित्वात असेल, हो उलट चांगला आहे, कारण तुम्ही सुद्धा मोहवान होता. यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट काय असू शकते सांगा बरं मला. तेव्हा आता रमाचा जीव धाकधूक होत असतो. तरी सुद्धा आता ती साईला म्हणते की साई चांगलंच आहे, मी कुठे वाईट म्हणते. आणि मला वाईट वेगळ्याच गोष्टीचं वाटतं की म्हणजे कसं की जेव्हा आपण एखाद्या माणसाबरोबर वेळ घालवतो, ती व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असताना त्या व्यक्तीबरोबर अनेक असे क्षण घालवलेले असतात, ते क्षण आपण कधीही विसरू नाही शकत. आणि त्या क्षणी वाटणारे त्या जे काही फिलिंग्स असतात तर ते खरे असतात. असं अचानक 2 दिवसात सगळं काही कसं बदलू शकतं बरं? म्हणजे हे बघा माझं, मी या सगळ्यातून मला बाहेर
पडण्यासाठी अजून सुद्धा प्रयत्न करत आहे. अक्षयच्या घरातील सुद्धा ते सुद्धा स्वराबद्दल किती काही बोलतात. मी आजपर्यंत हे असं नव्हतं, कारण ते हळूहळू बदलत गेलं असतं तर त्याचं मला काही वाटलं नसतं. आणि बघा ना, या सगळ्या गोष्टीमधून मी बाहेर येण्यासाठी किती वेळ घेतला, अजून सुद्धा बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते. मग हे सगळं इतकं अचानक नाही होऊ शकत. मला असं वाटतं की त्यावेळेस ते ज्या काही त्या नात्यात होते ते सगळं खोटं होतं. तर आता हे सगळं काही ऐकून साई म्हणतो की बरोबर आहे, मला कळतं की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते, आणि हे अगदी साहजिकच आहे. आणि तुम्हाला मुळातच असं वाटतं की अक्षय आणि त्याची फॅमिली मात्र दुसऱ्या मुलीच्या सहवासात जगतील आणि आता मात्र तिचं ते कौतुक करतात वगैरे, त्याचा तुम्हाला खरंच खूप त्रास होतोय. आणि हे सगळं स्वाभाविकच आहे. पण तुम्हाला मी खरं सांगतो, मला नाही वाटत की मी अक्षय बरोबर कधी जिंकू शकेल म्हणून, कारण मला त्याच्यासारखं मॅनिप्युलेट करता नाही येत. आणि तो आता तुमच्या बरोबर काय करतो तर तेच करत आहे. आणि आता सुद्धा तुमच्या बरोबर त्याने काय केलं की कोण कुठली सोरा, तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. अगदी तरी सुद्धा तो तुमच्याशी खोटं बोलला. मग त्याचा त्रास कुणाला झाला तर तुम्हाला झाला. आणि त्याला माहिती होतं की तुम्ही इमोशनली ट्रॅप होणार, आणि शेवटी काय झालं तर तेच तर झालं. आणि हे बघा, तुम्ही मात्र करू नका. हे बघा, तुम्ही असं काही हर्ट होऊ नका. त्याने आपल्याला उद्या बोलावलेलं आहे तर आपण नक्की जाऊयात त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला. किंवा आता रमा म्हणते की साई, अहो पण रमा, आता साई म्हणतो की हे बघा रमा, काय प्रॉब्लेम आहे, त्याला वाटतं ना मी येणार नाही म्हणून. मग आपण उद्या गेल्यानंतर मात्र त्याची कशी तारामळ उठते हे आपण बघूयात. किंवा मात्र आता रमा म्हणते की साई तुमचं बरोबर आहे, कारण त्यांना त्यांच्या ह्या वागण्यामुळे मी त्या सुद्धा त्यांच्यासारखंच हवं तसं वागते. त्यांना अगोदर आपण असं सांगायचं की आपण येत नाही म्हणून, म्हणजे ते रिलॅक्स होतील. कदाचित कुठल्याही गोष्टीची ते तयारी नाही करणार आणि मग मात्र आपण अचानक जायचं. तेव्हा आता साई म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा रमा म्हणते की हो, आपण गेल्यानंतर आता खरं काय आहे हे नक्की बाहेर येईल. तर त्यावर तर साई म्हणतो की ही तर चांगली आयडिया आहे. तेव्हा रमा मनात म्हणते की मिस्टर अक्षय मुकादम, उद्या मात्र बघूयात की तुमची सोरा खरी आहे किंवा खोटी आहे. त्यानंतर आता इकडे रमा घरी येते. रात्र झालेली असते. रमाला काही आपल्या रूम मध्ये झोप येत नसते. सारखी ती आता घड्याळाकडे बघत असते. तिला शशिकांतचं बोलणं आठवतं की उद्या 9 जानेवारी आहे आणि अक्षयचा वाढदिवस आहे. तर आणि तिला मात्र आता अक्षयला विश करायचं असतं. ती सारखी घड्याळाकडे बघत असते की 12 कधी वाजतील. तेव्हा आता ती वैतागून उठते आणि म्हणते की रमा, तुझं काय चाललं, ठरवलं आहे ना अक्षयला विश नाही करायचं म्हणून, मग झोपायचं सोडून तू घड्याळाकडे का बघत बसली आहेस. पण रमा मात्र आता घड्याळ आहे तर ते अगदी खाली पालथं घालून ठेवते. आणि आता बघूयात की घड्याळाकडे लक्ष कसं जातं. झोप बरं खाली, असे मन तिला स्वतःला सांगत असते. म्हणून ती आता झोपण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तरी सुद्धा काही झोप येत नसते. आणि आता मात्र तरी सुद्धा ती उठून बसते, कारण तिला आता 12 वाजलेले असतात. आणि ती आपला मोबाईल घेते. मोबाईल घेता क्षणी आता तिच्या मोबाईल मधील 12 वाजता तिने जो अलार्म सेट केलेला आहे तर तो वाजतो. तेव्हा आता रमा अगदी 12 वाजता मोबाईलकडे बघत असते. किंवा मात्र आता रमाला मागचा एक क्षण आठवतो अक्षयच्या वाढदिवसाचा, कारण रमा आता पार्वती आजीच्या रूममध्ये झोपलेली असते. आणि आता अगदी 11:50 झालेले असतात आणि अलार्म वाजत असतो. तर पार्वती आजी उठून बसते आणि रमाला विचारते की रमा, अगं अजून 12 नाही वाजले आणि आता मात्र इतका लवकर अलार्म कोणी लावला होता. त्यावर रमा म्हणते की अहो सॉरी, यांचा वाढदिवस आहे ना, मीच लावला होता आणि ते आउट ऑफ इंडिया आहे म्हणून काय झालं बरं, सगळ्यात अगोदर विश मी त्यांनाच करणार. आता पार्वती आजी म्हणते की अगं तू बावट आहेस का, अगं अक्षय जिकडे आहेत ना तिकडे अजून संध्याकाळ नाही झालेली. त्यावर मात्र आता रमा म्हणते की अहो असून द्या, कारण मला त्यांना इंडियन टाइमानुसार विश करायचं आहे. तर तेव्हा आता पार्वती आजीला हसू येतं आणि पार्वती आजी खुश म्हणलेली असते की खरंच किती कष्ट घेतेस ग माझ्या अक्षयसाठी. मात्र आता रमा म्हणते की आई आजी तुम्ही चिडू नका. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की नाही ग, अगं मला खरंच खूप बरं वाटलं की माझ्या अक्षयसाठी कोणीतरी आता काहीतरी करत आहे, कोणीतरी आहे त्याच्या हक्काचं. तेव्हा आता रमा म्हणते की आई आजी, अहो मी नाही करणार तर कोण करणार. आणि आता काय तर पुढच्या 25 वर्षाचा अलार्म मी त्यांना लावून ठेवलेला आहे वाढदिवसाचा. आणि हे बघा आता मी नाही विसरणार, आणि जरीही चुकून विसरले अलार्म मुळे मला नक्की कळेल की आता अक्षयचा वाढदिवस आहे म्हणून. आता हे सर्व ऐकून पार्वती आजी तिला म्हणते की कमाल आहेस ग तू, खरंच खूप कठीण आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी त्यांना विश करते. तेव्हा मात्र आता रमा फोन करते, परंतु फोन काही लागत नसतो. रमाचा चेहरा नाराज होतो. तर पार्वती आजी म्हणते की अगं कसा लागेल, कारण फोन बंद असेल आणि त्याचा फोन सुरू झाल्यानंतर त्याला कॉल कर. तेव्हा मात्र आता रमाने जो काही घड्याळामध्ये अलार्म लावलेला आहे तर ते घड्याळ वाजतं. तर आता पार्वती आजी म्हणते की अगं आत्ताच वाजले होते तरी सुद्धा रमा म्हणते की अहो ते दर 10 मिनिटांनी वाजतच राहणार आहे.
पार्वतीच्या डोक्याला हात लावते तेव्हा आता रमाला मात्र इकडे मोबाईलमध्ये तिने जो अलार्म लावलेला आहे तर तो वाजत असताना ह्या सर्व क्षणाची आठवण होते आणि रमा ह्या सगळ्या विचारात आता गुंतली जाते। आता हे सगळं आठवल्यानंतर रमा म्हणते की खरंच हे सगळं किती विचित्र आहे, आपण काही गोष्टी इतक्या खात्रीने बोलतो, आता मात्र युनिव्हर्सला सुद्धा त्याचा हसू येत असेल आणि मी तर म्हणाले होते की मी खरंच अक्षय पासून कधीही दूर नाही होणार आणि आज मात्र आमच्यामध्ये इतकं अंतर आहे, अंतर मात्र कधीही कमी नाही होऊ शकत, म्हणजे आम्ही एकत्र नाही होऊ शकत। म्हणून रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती अक्षयच्या आठवणीत रडत असते। काय करू, अक्षयला विश करू किंवा नको करू याचा ती आता विचार करत असते आणि खूपच तिला आता अक्षयच्या आठवणी सतावतात। मला परत तो मागचा क्षण आठवतो। रमा काही झोपायला तयारच नसते, अक्षय मात्र इंडियाच्या बाहेर असतो आणि आता रमा त्याला फोन लावतच असते। पार्वतीजी तिला म्हणते की अगं रमा झोप ना आता, अगं तो अक्षय उठला नसेल, झोप तू लवकर। रमा काही झोपायला तयारच नसते। रमा म्हणते की आजी त्यांचा फोनच लागत नाही, मला त्यांना विश करायचं आहे, त्यांना विश केल्याशिवाय मी कसे झोपू। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते दीपक अगं तू कसं करशील, अगं हट्टी आहेस का तू, कसं विश करशील बरं, तू झोपलेला असेल। तेव्हा आता रमा म्हणते की नाही, काही झाली तरी कितीही हट्टी असले ना तरी सुद्धा सगळ्यात अगोदर विश तर मीच त्यांना करणार। तेव्हा आता रमा फोन करत असते आणि खिडकीमध्ये उभी असते तेव्हा तिचं लक्ष चंद्राकडे जाते। तेव्हा ती चंद्राकडे सारखी बघत असते आणि म्हणते की खरंच हा चंद्र तर जगात सगळीकडे सारखाच दिसतो आणि हे बघ मिरचीच्या ठेचा, आज मात्र तुम्हाला मला विश नाही करता आले, परंतु ह्या चंद्राला मी तुम्हाला विश करायला सांगेल की तुम्ही जेथे कुठे असतील तर तेथे मात्र हा चंद्र माझ्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवेल। मात्र अगदी खुश होत ती चंद्राकडे बघते। आता ती चंद्राकडे बघून म्हणते की हॅपी बर्थडे मिरचीचा ठेचा आणि आता ती चंद्राकडे सारखी बघत असते। आता मात्र तिचा फोन काही लागत नसतो। तेव्हा आता रमाला पुन्हा या क्षणाची आठवण होते आणि त्या क्षणातून ती बाहेर येते आणि आता विश करू किंवा नको करू, परंतु त्यांचा तो प्रश्न मला अजून सुद्धा आठवतो की त्यांनी मला हे विचारलं होतं की मी जेव्हा जवळ नसेल तेव्हा मात्र तुम्हाला विश कशी करशील। म्हणून आता रमाला अक्षयची खूपच आठवण येते आणि सारखी ती मोबाईलकडे बघत असते आणि आता नक्की काय करू याचा ती विचार करत असते। त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय झोपलेला असतो। रात्रीचे 12 वाजलेले असताना मात्र आरोही आणि पार्वती आजी अक्षयच्या रूममध्ये येतात। अक्षय खूपच घाबरतो आणि घाईने मात्र लाईट ऑन करतो। आता आरोहीला बघून अक्षय खूप खुश होतो आणि म्हणतो की काय आरोही, तुम्हाला अगदी विश करायला आली ना सरप्राईज देण्यासाठी। मात्र आता आरोही म्हणते की हो, माझ्या बाबाचा आज बर्थडे आहे आणि तेवढ्यात शशिकांत येतो आणि आरोहीचं तोंड दाबतो। आता शशिकांत लगेच आता आरोही आणि पार्वती आजी या दोघींना म्हणतो मला वाटलंच होतं की तुमच्या भावनांचं पान तुटणार आणि माझ्या सगळ्या सरप्राईज प्लॅनची माती करणार म्हणून। त्यावर आता पार्वती आजी विचारते की अरे शशिकांत एवढं काय झालं त्यामध्ये। त्यावर आता शशिकांत म्हणतो की नाही आई, आपलं ठरलं होतं अक्षयला पहिलं विश तर रमा करणार। त्यावर आता अक्षय म्हणतो की 12 वाजून गेले, तिचा काही फोन वगैरे अजूनपर्यंत आलेला नाही, ती विसरून गेली असेल बहुतेक माझा वाढदिवस। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे वेड्या, ती तिकडे तळमळत असेल, तुला फोन करण्यासाठी धडपडत असेल, तुझा आवाज ऐकण्यासाठी मात्र तिचा प्राण आणि जीव कंठात आला असेल आणि ती तुला फोन कसा करेल, कारण तुझा फोन तर एंगेज आहे। त्यावर तर अक्षय म्हणतो की मी येथे झोपलो, माझा फोन कसा एंगेज असू शकतो। तेव्हा आता अक्षय फोन अगदी शोधत असतो, त्याचा फोन काही त्याच्याजवळ नसतो। तेव्हा आता शशिकांत आपल्या खिशातून अक्षयचा मोबाईल काढतो आणि म्हणतो की हे बघ फोन तर इकडे आहे। तेव्हा आता अक्षय विचारतो की माझा फोन तुमच्याकडे कसा, तर शशिकांत म्हणतो की अरे रात्रभर मी तुझा फोन एंगेज करून ठेवणार आहे, तिला पण आता विचार करून दे, नक्की ती टेन्शन मध्ये आलीच पाहिजे की अक्षय कुणाशी बोलतोय आणि दुसरा कुणाशी बोलतो म्हणजे नक्की ती सोरा असणार आणि बघ तिची कशी आता अगदी जिरते, बघ ती काय टेन्शन मध्ये येते। त्यावर आता हे सर्व ऐकून पार्वती आजी म्हणते की शशिकांत अरे पूर्ण वेडा आहेस तू, वेडा, पण बरं ठीक आहे तू म्हणतोस तसे, तोपर्यंत मात्र रमा अक्षयला विश करत नाही, तोपर्यंत आम्ही कुणीही अक्षयला विश नाही करणार, हो की नाही आरोही, चालेल ना तुला आता हे सर्व। तर आरोही म्हणते की हो नक्की चालेल। आरोही म्हणते की हो हो, जोपर्यंत आई मेसेज करणार नाही तोपर्यंत बाबा मात्र वेटिंग वर। शशिकांत म्हणतो की यस। तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस आरू। तर शशिकांत म्हणतो की आरू चल, तुझ्याकडे आणखीन एक काम आहे माझं, चल बरं तू माझ्या रूम मध्ये। त्यावर तर अक्षय म्हणतो की हे बघा बाबा, मला माझा फोन द्या अगोदर। आता मात्र शशिकांत म्हणतो की नाही, हे बघ जेव्हा आता ती फोन लावेल तेव्हा ते तिला सुद्धा कळून दे,
आता मोठ्या तोऱ्यात ती म्हणली होती की सोरा आहे तरी कोण, सोराबद्दल कसं विचारत होती, तिला तर सर्व खोटं वाटत होतं. आता मात्र तिला रात्रभर सोराचा विचार करत बसून दे. तेव्हा आरोही वाकुले दाखत आता अक्षयला बाहेर येत असते. तेव्हा पार्वतीजी म्हणते की बाळा अगं असं करायचं नाही. तेव्हा आता अक्षय समोर तर खूप एक टेन्शनच उभं राहतं, कारण मोबाईल तर आता शशिकांत घेऊन गेलेला असतो. तेव्हा मात्र आता अक्षय वाटच बघत असतो आणि तो स्वतःला म्हणतो की आय रिअली विश, सगळ्यात अगोदर मला रमाच अगदी विश करेल म्हणजे करेलच, म्हणून तो आता रमा केव्हा विश करते याची वाट बघून असतो. म्हणून आता अक्षयचं लक्ष आता चंद्राच्या प्रकाशाकडे जाते. तो चंद्राकडे बघत असतो आणि त्याला हसू येतं. तर रमा सुद्धा आता इकडे उठते आणि आता ती सुद्धा चंद्राकडे बघत असते. तेव्हा आता अक्षय सुद्धा खिडकीजवळ येतो आणि चंद्राकडे बघत असतो आणि रमा सुद्धा खिडकीजवळ येऊन चंद्राकडे बघत स्वतःच्या मनात म्हणते की मला नाही वाटत की तुम्हाला काय वाटतं, परंतु आजचा दिवस मात्र माझ्यासाठी खूप खास आहे आणि हे मात्र मी तुम्हाला नाही सांगू शकत. मला विश करायचं नाही असं नाही, परंतु तुम्हाला ते कळून द्यायचं नाही की मी तुम्हाला विश केलेलं आहे म्हणून, आणि मला तुमच्याबद्दल काय वाटतं ते. आता मात्र माझ्याकडे चंद्राशिवाय कोणताही पर्याय नाही, म्हणून ती आता चंद्राकडे बघत हॅपी बर्थडे अक्षय असं म्हणते. तेव्हा मात्र आता अक्षय खुश होतो. अक्षयला मात्र आता त्याचं विश आहे तर ते भेटते. तो म्हणतो की थँक्स रमा, सगळ्यात अगोदर तूच मला विश केलं आणि तुला काय वाटलं की तू मला विश केलेलं आहे ते माझ्यापर्यंत नाही पोहोचणार, आणि हे बघ रमा अगं तुझं मौन सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, आणि थँक्स तुम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल, आणि त्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या सुद्धा. त्यानंतर रमा आता चंद्राकडे बघत म्हणते की मला हेच कळत नाही की माझ्या आयुष्यामधील तुमचा हा शेवटचा वाढदिवस आहे किंवा नाही, नवीन सुरुवात, पण काही असो तुम्ही नेहमी आनंदी राहा. आणि त्यावेळेस एक तारा तुटतो तेव्हा त्या रमाला सुद्धा खूप आनंद होतो आणि अक्षयच्या गालावर सुद्धा खूप हसू येते. दोघे आता चंद्राकडे बघत हसत असतात आणि तुटलेल्या तारा सुद्धा बघून दोघांना एकमेकांची आठवण होते. त्यानंतर मात्र रमा आता आपल्या शाळेमध्ये येते आणि तेथील आता ती त्या शिपाईला विचारते की काय झालं, आज मात्र मी नोटीस बोर्ड बघितला, आज कुणाचाच वाढदिवस नाही का. आता मुद्दाम तिला काढून घ्यायचं असतं की अक्षयचा वाढदिवस आहे हे तिला माहिती असते. तेव्हा आता तर तो शिपाई म्हणतो की हो मॅडम, अहो आहे ना, आज अक्षय सरांचा वाढदिवस आहे. हे बघा अहो ते मॅडमच अजून आलेले नाही मराठीच्या, त्यांचं अक्षर खूपच छान आहे आणि ते आल्यानंतर मात्र आता बोर्डवर लिहितीलच हॅपी बर्थडे म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की अरे वा, अक्षय सरांचा वाढदिवस आहे तर, आणि मग मात्र आहा बोर्ड आहे तर तो मराठी मॅडमनेच लिहिला पाहिजे. आणि आता ती शिपाईंना विचारते की काय झालं, तुम्ही विश केलं की नाही त्यांना, काल रात्रीच करायला हवं होतं. आता तो शिपाई म्हणतो की अहो त्याचं कसं झालं मॅडम, हे बघा मी तर सरांना मात्र फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल सारखा बिजी येत होता. सकाळी सुद्धा मी फोन केला तेव्हा सुद्धा बिजी होता आणि माझं काही इतकं महत्वाचं नव्हतं, त्यामुळे मी म्हटलो की जाऊन द्या. त्यानंतर आता रमाला तर अगदी धक्काच बसतो. रमा तर म्हणते की काय इतका फोन बिजी आणि सकाळी सुद्धा फोन बिजी त्यांचा. तेव्हा आता ती त्या शिपाईंना विचारते. आता मात्र ते म्हणतात की हे बघा मॅडम, अहो कसं आहे, असंही तुम्हाला सांगण्याची काही गरज आहे का हो, अक्षय सरांसारख्या इतक्या देखण्या माणसाला, आणि ही व्यक्ती तीच असेल मग तुम्हाला काही सांगायची गरज आहे का, म्हणून आता तो खूप हसत असतो. तेव्हा मात्र आता रमा सुद्धा त्याच्यासारखे हसते आणि म्हणते की गोड बोले, हे बघा मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला हीच गोष्ट सांगितली होती, इकडे तिकडे लक्ष घालण्यापेक्षा स्वतःकडे कामाकडे लक्ष द्या. आता रमा मात्र त्यांच्यावर रागावते. आता बिचारा गोडबोले खाली मान घालतो आणि सॉरी मॅडम म्हणून तो जायला निघतो. तेव्हा रमा म्हणते की कुठे निघालात, कामासाठी आला होतात ना, मग ती फाईल घ्यायचं तो विसरलेला असतो आणि रमा त्याच्या हातात फाईल देते आणि कामच करा असं रागाने म्हणते. रमाची मात्र खूप चिडचिड होत असते. आता मात्र गोडबोले बाहेर गेल्यानंतर रमाला सारखं टेन्शन नाही येत, इतकं टेन्शन येते की रमा म्हणते की सारखं फोनवर बोलत होते, रात्रभर फोन बिजी, सकाळी सुद्धा बिजी, इतका कोणाशी फोनवर बोलत असतील ते. वेळेत झोपणाऱ्या आणि वेळेत उठणाऱ्या माणसाला असं कसं सगळं काही सहन होऊ शकतं आणि इतका बदल मात्र त्या माणसामध्ये कसा होऊ शकतो, म्हणून रमाला आता खूप टेन्शन येते आणि रमा मात्र आता सारखी विचारत पडते. आता मात्र रमाला खूप टेन्शनच आलेले असते की नक्की काय करावं, कुणाशी अक्षय बोलत असेल, म्हणून मित्रांनो आता ती विचार करत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षयचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी सर्वांनी छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. आता सर्व मुकादम फॅमिली एकत्र येतात. तर आता सगळ्यांचा एक मस्त सेल्फी घ्यायचा असतो. तर अक्षय सगळ्यांना विचारतो की रेडी. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की बाबा अरे आईला येऊन दे ना, ती आल्याशिवाय ही फॅमिली कशी पूर्ण होईल बरं. म्हणून मात्र आता लगेच ती आई असा आवाज देते आणि ये ना लवकर. रमा दाराशी आलेली असते. रमाला असं वाटतं की आता
म्हणजे मलाच आता आरोही बोलावते म्हणून रमा खुश होत आता आत्या यायला निघते. तेवढ्यात आता सोरा तेथे आलेली असते फुलांचा बुके वगैरे घेऊन आणि म्हणते की खरंच एक्स्ट्रीमली सॉरी, मला येण्यासाठी उशीर झाला. रमा मात्र अगदी धक्क्याने तिच्याकडे पाहत असते आणि तेवढ्यात सोरा आता आत येते. रमा आता बघूनच असते. तेव्हा आता आरोही तिच्याकडे धावतच जाते आणि आता सोरा म्हणते की खरंच सॉरी, मला येण्यासाठी खूप उशीर झाला. आता मात्र लगेच अक्षय म्हणतो की सोरा ये ना, मी तुझीच वाट बघत होतो. रमा जेव्हा आता सोराला पाहते आणि अक्षय सोरा एकत्र असतात एकमेकांच्या मिठीमध्ये हे बघून रमाचा आता खूपच जळफळाट येतो. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आता खरंच सोरा आहे हे मात्र सत्य तिच्यासमोर आलेलेच असते, परंतु तिला जो काही त्रास होतो म्हणजे ती खूप रडत असते. अक्षय आणि सोरा मात्र एकमेकांशी छान असे गप्पा करत असतात आणि रमाच्या डोळ्यात पाणी येत असते, कारण आज मात्र अक्षयने तिला दाखवून दिलेलं असतं की त्याच्या आयुष्यात मध्ये सुद्धा काहीतरी आता रमा तू जरी नसली तरी सोरा आहे आणि सोरा मात्र आता माझी आणि आरोहीची खूप छान काळजी घेईल. म्हणून आता ती आरोहीला आणि अक्षयला खूप प्रेम देत असते, एकमेकांशी गप्पा करत असते आणि आता हे बघून रमाचा इतका जळफळाट होतो. रमाला असं वाटतं की नक्की काय करू आणि काय नाही, म्हणून रमा अगदी खाली पाहत असते आणि रमाला इतकं रडू येत असतं, पश्चाताप येत असतो की खरंच काय करू.